नमस्कार. मी सर्वोत्तम केतकर. 1984 पासून इसवी सन 2002 पर्यंत मी एक इंजिनियर म्हणून मुंबईतल्या एका प्रथित यश म्हणाव्या अशा कारखान्यामध्ये काम करत होतो. हा कारखाना कांजूरमार्ग नावाच्या रेल्वे स्टेशनला लागून होता. जेव्हा 84 साली मी माझी इंजिनिअरिंग म्हणून कारकीर्द सुरू केली त्यावेळेला माझ्याबरोबर जे सहकारी होते ते पुष्कळसे माझ्याच वयाचे होते. आणि ही गोष्ट केवळ आमचा ऑफिस स्टाफ म्हणजे मॅनेजर कॅडर नव्हे, तर अगदी आमच्या बरोबर जो 200-250 लोकांचा कामगारांचा वर्ग होता त्यालाही लागू होते. 1988-89च्या सुमारास आमच्या कंपनीमध्ये कामगार लोकांचं एक ॲग्रीमेंट म्हणजे पगार वाढ झाले आणि त्या काळी जवळजवळ प्रत्येकाला 700 ते 900 रुपयाची वाढ मिळाली. आधी चांगला असलेला पगार आणि त्याच्यामध्ये हे ॲग्रीमेंट झाल्यामुळे 700-800 रुपयांची झालेली वाढ हे त्यांच्या दृष्टीने खरोखर एक सौख्याचं म्हणावं असं लक्षण त्या वर्षी निर्माण झालं. त्याच्यातल्याच काही मंडळींनी मग स्वतःचं घर घेण्याचा विचार सुरू केला. एकमेकांशी बोलता बोलता सगळ्यांचा म्हणजे 20-25 कामगारांचा असा एक गट तयार झाला की सगळ्यांना असं वाटायला लागलं की आत्ता आपला संसार कुठे सुरू झालेला आहे. सांसारिक म्हणाव्या अशा जबाबदाऱ्या आपल्याला आत्ता फारशा नाही आहेत, तेव्हा हीच वेळ आहे कुठेतरी आपलं स्वतःचं एक घर घेण्याची. त्याच वेळेला मुंबईमध्ये चोहोबाजूला बांधकाम व्यवसाय अतिशय जोरात होता. पण त्यावेळेला मुंबईमध्ये असणारे दर आम्हाला म्हणजे आमच्या कामगारांना त्यावेळेला सहजासहजी परवडणारे नव्हते. त्यामुळे मुंबईमध्ये 2-4-10 ठिकाणी चौकशी करून मग या कामगारांच्या गटाने आपला मोर्चा थोडा ठाणे शहराकडे वळवला. ठाणेसुद्धा मुंबईच्या पाठोपाठ झपाट्याने विकसित होणारं असं शहर असल्यामुळे तिथेही बांधकाम व्यवसाय तेजीमध्ये होता. पण मुंबई आणि ठाण्यामध्ये किमतीमध्ये मात्र तसा बऱ्यापैकी फरक होता. त्यामुळे आपल्याला ठाण्यामध्ये घर घेणं परवडू शकेल असं या आमच्या 20-25 कामगारांचा जो गट होता त्याला वाटायला लागलं. मग त्यांच्या 1-2 जे त्यातल्या त्यात पुढारी पण अंगी भिनलेले लोक होते त्यांनी ठाण्यामध्ये 5-25 ठिकाणी चौकशी केली आणि त्यांच्या असं लक्षामध्ये आलं की ठाण्याची जी खाडी आहे त्याला ओलांडून गेल्यानंतर म्हणजे आता ज्या ठिकाणी ठाणा कॉलेज आहे त्याच्याबरोबर समोरच्या बाजूला एक रिकाम्या भूखंडावर बांधकाम सुरू होतं. आमची ही मंडळी जेव्हा त्या ठिकाणी पोहोचली तेव्हा त्या बिल्डरच्या ऑफिसमध्ये त्यांना असं कळलं की समोरासमोर 2 बिल्डिंग बांधल्या जाणार आहेत आणि प्रत्येकामध्ये साधारणपणे 12-14 असे फ्लॅट असणार आहेत. त्यांनी जो भाव सांगितला तोही आमच्या या कार्यकर्ता मंडळाला कुठेतरी पटला आणि मग त्याने परत कंपनीमध्ये येऊन त्यांचं जे पूर्ण गट टोळकं 20-25 लोकांचं होतं त्यांच्यापुढे हा प्रस्ताव मांडला की बाबा ठाण्याला अशा ठिकाणी अमुक बांधकाम सुरू आहे, तिथला रेट हा आहे, आजूबाजूला अशी सगळी व्यवस्था आहे, ठाणा स्टेशन अगदी 5-7 मिनिटाच्या अंतरावर आहे, तेव्हा आपण त्या जागेचा विचार करायला काही हरकत नाही असं एकंदर सूर निघायला लागला. पुढच्या एका सुट्टीच्या दिवशी ते सगळं टोळकं होतं 20-25 लोकांचं, ते सगळे मिळून एक दिवस जाऊन प्रत्यक्ष ज्या ठिकाणी त्या इमारती उभ्या होत्या म्हणजे बांधकाम सुरू होतं त्या ठिकाणी जाऊन आले. आजूबाजूचा परिसर, त्यांनी सांगितलेली किंमत, एकंदर सगळं वास्तव्य करण्यासाठी अनुकूल असणारी अशी परिस्थिती पाहून त्या दिवशी त्या 24-25 लोकांच्या टोळक्याने म्हणजे माझ्या कामगारामध्ये असलेल्या सहकार्याने तिथल्या तिथे आपण इथे आता घर बुक करूया असं ठरवून टाकलं. मग घरी आल्यानंतर पुन्हा एकदा थोडीशी पैशाची जुळवाजुळव कशी कोणाची होते याचा एकदा ताळेबंद मांडला गेला.
त्याच वेळेला HDFCच्या कृपेने तुमच्या चांगल्या पगारावर म्हणजे चांगली नोकरी तुम्हाला असेल तर वारेमाप किंवा योग्य त्या प्रमाणात कर्ज देण्यासाठी HDFC नावाची संस्था हसतमुखाने तयार होती. त्या HDFCकडे जाऊन या लोकांनी विचारणा केली. त्यांना सांगण्यात आलं की बाबा तुमचा पगार एवढा आहे, तुमच्या घराची किंमत एवढी आहे, त्यासाठी आम्ही तुम्हाला एवढं लोन देऊ शकतो. मग मध्येच एका दिवशी या सगळ्या 24 लोकांनी त्या बिल्डरचं ऑफिस गाठून तिथे रीतसर सुरुवातीचे जे पैसे होते ते भरून आपलं घर बुक केलं. नंतर जसं जसं काम पुढे सरकत होतं तसं तसं HDFCकडनं परस्पर बिल्डरकडे पैसे रवाना होत होते. यथावकाश मगाशी सांगितल्याप्रमाणे 2.5-3 वर्षामध्ये हे घर बांधून पूर्ण झालं आणि जून-जुलैच्या दरम्यान एकदा पूर्ण झालेल्या घरामध्ये आमच्याकडे काम करणाऱ्या 24 कामगारांची कुटुंब या आपल्या स्वतःच्या घरामध्ये स्थलांतरित झाले. हक्काचं घर, हक्काचं छप्पर त्यांच्या वाट्याला आलं, त्यांना ते भाग्य लाभलं. जून-जुलैमध्ये नवीन घरात गेल्यानंतर काही दिवसांनी पहिला दसरा आला, मग दिवाळी आली. त्यानंतर एकदा आमचे हे सगळे कामगार कामावर असताना त्या सोसायटीचा जो बिल्डर होता विजय पारवानी आणि त्याचा जो असिस्टंट होता कमलेश, तो कमलेश आपल्याबरोबर 2-3 लोकांना घेऊन या नवीन इमारतीमध्ये गेला. आता या कमलेशची घरच्या सगळ्या माणसांची म्हणजे त्यावेळेला आमच्या कामगारांच्या ज्या बायका कधी आईवडील घरी होते त्यांच्याशी तोंड ओळख होती. त्यामुळे या कमलेशने सगळ्यांचं अभिनंदन केलं आणि त्यांना आपली एक अडचण सांगितली. त्याने सांगितलं की आमचे जे साहेब आहेत विजय पारवाणे, त्यांना या बिल्डिंगचं काम अगदी संपूर्ण कायदेशीर करायसाठी तुमच्या प्रत्येकाच्या घराची एकदा मोजणी करून त्याचं माप घेऊन ते आम्हाला त्याच्यामध्ये नोंदवायचे. अर्थात घरातल्या लोकांनी या गोष्टीला काही आडकाठी केली नाही, कोणी आडवं आलं नाही. मोठ्या खुशीने हौशीने या कमलेशला सगळ्यांनी आपल्या घरामध्ये घेतलं आणि कमलेशने आपल्याबरोबर जी 2-3 माणसं नेलेली होते त्यांच्याबरोबर आतमध्ये जाऊन प्रत्येक खोलीचं जे व्यवस्थित माप होतं ते अगदी सुतामध्ये मोजून घेतलं. त्या रकान्यामध्ये त्याची नोंद केली आणि हे माप इतकं आहे याच्यावरती त्या घरामध्ये जे आमच्या कामगारांचे कुटुंबातले लोक होते, कोणाची पत्नी होती, कोणाचा मोठा मुलगा होता, कोणाचे आई किंवा वडील होते, या कुटुंबातल्या माणसाची पुढे सही घेतली. त्याच्यानंतर 15 दिवसांनी या 24 लोकांपैकी 16 लोकांच्या घरी एक पत्र येऊन पडलं आणि ते पत्र साधं सुधं नव्हे तर वकिलाची नोटीस होती. आता आमचे हे कामगार बंधू जेव्हा घरी गेले तेव्हा त्यांच्या बायकांनी किंवा मुलींनी आईवडिलांनी ते पत्र दिलं की बाबा असं असं आज एक पत्र येऊन तुझ्या नावाने पडलेलं आहे. तर आमच्या या कामगार बंधूंनी प्रत्येकाने पत्र उघडलं आणि त्यांच्या पायाखालची वाळू सरकली. विजय पारवानी नावाच्या बिल्डरने वकिलातर्फे जी नोटीस पाठवली होती त्याच्यामध्ये असं लिहून पाठवलं होतं की परत एकदा अमुक अमुक दिवशी आमचा कमलेश आणि त्याच्या लोकांनी येऊन तुमच्या घराची रीतसर मोजणी केली आणि तुमच्या घरामध्ये कोणामध्ये 5 फूट, कोणामध्ये 10 फूट, कोणामध्ये 12 फूट, कोणामध्ये 9 फूट असं वाढीव बांधकाम मी तुम्हाला दिलेलं आहे आणि त्या वाढीव बांधकामाचे रोख पैसे पुढच्या 15 दिवसामध्ये तुम्ही ऑफिसमध्ये आणून जमा करा, नाहीतर तुमच्यावर अशी 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 म्हणजे कायदेशीर भाषेमध्ये भीती निर्माण करणारी कारवाई करण्यात येईल असं ते एक खडसावणारं पत्र कम नोटीस होती. आता सगळ्या या 16 लोकांनी पाहिल्यावर त्यांच्या
आपापसात चर्चा, अद्वा तद्वा, राग सुरू झाला की बाबा या बिल्डरने सांगितलेले सगळे पैसे आपण भरले, सगळे व्यवहार पूर्ण झालेले आहेत, आता मध्येच हे तुझे 9 फूट वाढले, तुझे 12 फूट वाढले, तुझे 5 फूट वाढले, हे काय आहे? आता त्याच्यामध्ये गंमत किंवा मखलाशी अशी होती की या 24 लोकांपैकी फक्त 16 लोकांना ही नोटीस आली होती. दुसऱ्या दिवशी मोठा त्रागा करत विमनस्क अवस्थेमध्ये शिव्या शाप देत असे हे 24 आमचे कामगार बंधू आपापल्या डिपार्टमेंटमध्ये म्हणजे कंपनीमध्ये माझ्याबरोबर काम करायला रुजू झाले. त्याने आपापसामध्ये कधी चर्चा केली, ती बातमी आमच्या सगळ्या 250-300 लोकांपर्यंत पोहोचली आणि सगळ्यांना एक जाणीव झाली की जे वाढीव बांधकाम या इमारतीमध्ये नकळतपणे माहीत नसताना या लोकांच्या पदरात पडलंय, त्याची भली मोठी किंमत आता या बिल्डरने लावून ते पैसे 15 दिवसामध्ये भरा अशी नोटीस पाठवली. आता त्या वेळेला कितीही पगार चांगला असला तरी कर्जाचं एवढं मोठं ओझं डोक्यावर असताना त्या बिल्डरने त्या मनाने छोटी रक्कम म्हणजे कोणाला 5,000, 8,000, 12,000 सांगितली होती, ती सुद्धा भरणं आमच्या या कामगार वर्गाला थोडंसं कठीणच होतं. आणि ती रक्कम भरण्यापेक्षाही आपली फसवणूक झालेली आहे, आपला गैरफायदा घेतला गेलेला आहे, असा काहीतरी ग्रह म्हणजे जो खरा होता आणि त्याच्यातून येणारा राग, होणारा उद्वेग त्यांनी ते धुमसत होते. आता ही बातमी जशी कंपनीमध्ये पसरली त्याच्यामुळे खळबळ सुरू झाली. म्हणून माझ्या ओळखीचा किंवा खास जवळचा असा एक महेश पाडावे म्हणून त्यांच्यामध्ये होता. त्याला मी बाजूला घेऊन विचारलं की काय भानगड झाली तुमच्या सोसायटीची? ते म्हणे असं असं आम्हाला पत्र पाठवलंय, वाढीव बांधकाम झालं, कोणाला 6 फूट 10 फूट असे पैसे मागितले, ते 15 दिवसात भरायला सांगितले, त्यामुळे आता आम्ही सगळे चिंतेमध्ये आहोत. मग म्हटलं तू त्या नोटीस तुम्हाला जी आलेली आहे ती आणलीस का रे? तो म्हणाला मी आणली माझी नोटीस. म्हणून तो धावत धावत गेला, त्याच्या लॉकरमध्ये जी नोटीस होती ती काढून त्याने मला दाखवली आणि त्याने जे वर्णन करून मगाशी मला सांगितलं होतं की अशा अशा प्रकारची नोटीस आलेली आहे, ते तंतोतंत खरं होतं. तशी धमकी देणारं, इशारा देणारं असं सगळं लिहून त्यांना ही नोटीस पाठवण्यात आलेली होती. आता मी त्यांना विचारलं बाबा तुम्ही काय करणार? ते म्हणे साहेब आता कायदा म्हटला तर कुठच्या बाजूला जाईल आम्हाला काय माहिती, आम्हाला तेवढं त्यातलं काही कळत नाही, पण आज आमची सगळ्या सोसायटीची संध्याकाळी मीटिंग आहे आणि त्या मीटिंगमध्ये काय होतं ते मी उद्या तुम्हाला सांगतो. आता ठरल्याप्रमाणे रात्री त्या 24 लोकांची मीटिंग झाली. त्यातले 16 लोक काळजीमध्ये होते, 8 लोकांना काही नोटीस आलीच नव्हते. त्यामुळे त्या 8 लोकांकडनं या 16 लोकांना नुसती सहानुभूती किंवा आपण त्याच्यातनं बचावलो आहोत असं बोट चेपत धोरण घेतलं जात होतं. या 16 लोकांना नक्की काय करावं ते कळत नव्हतं. तेवढ्यात आमच्या या महेश पाडावीने सांगितलं की आज मी केतकर साहेबांना पण ही नोटीस दाखवली आणि आपली आत्ताची जी मीटिंग होणार आहे त्या मीटिंगमध्ये काय होतं ते उद्या मला केतकर साहेबांनी कंपनीमध्ये येऊन आल्यावर सांगायला सांगितलंय. मग बाकीच्या सगळ्या लोकांनी म्हटलं की केतकर साहेब म्हणतायत म्हणजे त्यांनी ही नोटीस बघितल्यावर त्यांच्या मनामध्ये काहीतरी आलेलं आहे. तेव्हा आपण आता आपापसात चर्चा करून इथे काही फायदा नाही. आपण आता ही मीटिंग इथल्या इथे थांबवू आणि उद्या केतकर साहेबांना सगळ्यांनी मिळून गराडा घालूया, त्यांना सगळं काही ते विचारूया असं त्या मीटिंगमध्ये ठरलं. ती मीटिंग तिथल्या तिथे डिस्पोज ऑफ झाली. दुसऱ्या दिवशी हे 16 जण मला थोडासा वेळ मोकळा आहे असं बघून माझ्याकडे आले आणि त्यांची व्यथा, त्यांना जो त्रास होत होता तो सांगायला लागले. आणि याच्यावर साहेब तुमच्याकडे काही मार्ग आहे का असं त्यांनी मला विचारलं. मी त्यांना म्हटलं की बाबा एक मार्ग आहे. कारण ही नोटीस बघितल्यानंतर मी जेव्हा घरी गेलो होतो या नोटिसीचा अर्थ किंवा त्याच्या मागची कारण परंपरा जेव्हा विचारात घेतली त्यावेळेला पाडावीने हेही सांगितलं होतं की आमच्याकडे असा एक माणूस अगदी टेप लावून सगळ्या गोष्टी म्हणजे सगळ्या खोल्यांची अंतर त्याचं क्षेत्रफळ मोजून गेलं.
तेव्हा साधा विचार जो आपण किंवा मी करू शकतो तोच केला की प्रत्यक्ष बांधकामामध्ये इमारत उभी करत असताना ठरलेल्या मापापेक्षा 2-4 इंच इकडे तिकडे अतिशय साहजिकपणे होतात. आणि मला नंतर असा एक कयास वाटायला लागला की ते जे थोडं थोडं 1-1 इंच 2-2 इंच त्या ज्या भिंती सरकल्या होत्या त्यामुळे जे क्षेत्रफळ वाढलेलं होतं ते किंवा त्याची किंमत आता या बिल्डर यांच्याकडून वसूल करायच्या प्रयत्नामध्ये आहे. हे सगळं माझं जे मनातल्या मनात गणित होतं ते दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत तयार झालेलं होतं. म्हणून मी त्यांना म्हणजे माझ्याकडे जे हे 16 लोक आमच्या कंपनीतले कामगार बंधू आले होते नोटिसा घेऊन हातामध्ये, त्यांना म्हटलं तुम्ही असं करा की सध्या या नोटिसा अशाच ठेवा आणि ज्या 8 लोकांना नोटिसा आलेल्या नाहीयेत त्यांची घरं तुम्ही स्वतः जाऊन प्रत्यक्ष त्याचं मोजमाप करा आणि माझ्याकडे घेऊन या. आता याच्यावर साहेब असं तुम्ही का म्हणताय असं त्यांनी मला काही त्यांच्या चांगुलपणामुळे विचारलं नाही. बाबा वाक्यम प्रमाणम असं काहीतरी मानून केतकर साहेबांनी सांगितलंय तसं आपण आता करूया म्हणून ते निघून गेले. गेल्या गेल्या लगबगीने सगळ्या जणांनी ज्या 8 लोकांना नोटिसा आल्या नव्हत्या त्यांची घरं मोजमाप काढलं आणि प्रत्यक्षामध्ये त्यांना जे 500 फुटाचे म्हणून प्लॉट म्हणजे फ्लॅट दिलेले होते या 8 लोकांचं जे एकंदर क्षेत्रफळ होतं ते कोणाचं 5 फूट, कोणाचं 10 फूट, कोणाचं 14 फूट असं कमी भरत होतं. म्हणजे 500च्या जागी त्यांना 486, 482, 492 अशा क्षेत्रफळाची घरं या बिल्डरने 500 फूट म्हणून दिलेली होती. दुसऱ्या दिवशी हा सगळा 8च्या 8 लोकांचा एकंदर क्षेत्रफळ मोजणीचा सगळा आराखडा घेऊन हे लोक माझ्याकडे आले आणि त्यावेळेला माझा अंदाज खरा ठरल्याचा मला एक आनंद झाला. कारण इंजिनिअरिंगमध्ये साधी गोष्ट होती की एखादी भिंत बांधता बांधता जर एका बाजूला 4 इंच सरकली तर एका बाजूचं क्षेत्रफळ हे 4 इंचांनी वाढेल आणि दुसऱ्या बाजूचं कमी होईल. त्याप्रमाणे या 8 फ्लॅटमध्ये जी मोजणी आमच्या या लोकांनी केली त्या 8च्या 8 लोकांची घरं बिल्डरनी सांगितलेल्या घरापेक्षा थोडी कमी क्षेत्रफळाची भरली होती. आता इथे मला माझा पहिला विजय झाला असं वाटलं. मग मी त्या आलेल्या लोकांना सांगितलं की तुम्ही आता असं करा, जसं हे बिल्डरनी तुम्हाला नोटीस पाठवली आहे तसंच हे जे 8 लोक आहेत की ज्यांना 500 फुटापेक्षा कमी क्षेत्रफळाची घरं मिळालेली आहेत त्यांनी एक वकील गाठून या बिल्डरला नोटीस पाठवा की बाबा तू आम्हाला एवढ्या कमी क्षेत्रफळाची घरं दिलीस आणि त्यामुळे एवढ्या बाकी क्षेत्रफळाचं जे मूल्यांकन आहे तेवढे पैसे तू आम्हाला पुढच्या 15 दिवसामध्ये परत दे. लोकांना म्हणजे माझ्यासमोर असणाऱ्या त्या कामगार बंधूंना हा विचार पटला. पुढच्या 2-3 दिवसामध्ये त्याने ठाण्यातला एक वकील गाठला आणि अशीच एक उलटी नोटीस बिल्डरच्या ऑफिसला पाठवून दिली. पुढच्या आठवड्यामध्ये जेव्हा बिल्डरच्या ऑफिसमध्ये ही नोटीस पोहोचली तेव्हा तिथे हंगामा सुरू झाला. मुळामध्ये त्या विजय पारवानी जो होता त्याला संशय आपल्या कमलेशचा आला की यानेच ज्यांचं क्षेत्रफळ कमी होतं ती माहिती या सोसायटीमध्ये राहणाऱ्या लोकांना दिली आहे. त्या कमलेशने हात जोडून सांगितलं की बाबा माझा त्यांच्याशी त्या दिवसानंतर संपर्क काही आलेला नाही, त्यामुळे मी हे काही दिलेलं नाही. आता त्यांना कोण गुरु भेटला आणि त्यांनी ह्या उलट्या नोटीस तुम्हाला का पाठवल्या ते शेठ तुमचं तुम्ही बघा. आता थोड्या वेळानंतर कमलेश याच्यामध्ये नाही अशी त्या विजय पारवानीची खात्री झाली आणि मग त्याने सामोपचाराची बोलणी सुरू केली. 2 दिवसानंतर तो त्या सोसायटीमध्ये संध्याकाळी आला आणि त्यांना उलट्या बाजूने समजावून सांगायला लागला की बाबा
मी तुम्हाला जे जास्त क्षेत्रफळ दिलेलं आहे त्याचे पैसे तुम्ही मला एक चांगुलपणा म्हणून किंवा आपले संबंध म्हणून दिले पाहिजेत. आणि हे जे त्यांचं क्षेत्रफळ ज्यांचं कमी झालेलं आहे ते काय असं कधीमधी होतं. आता प्लॅस्टर मारताना मिस्त्रीने 2 फूट जास्त प्लॅस्टर मारलं तर तेवढे 2 फूट कमी होतात. त्यामुळे थोडक्यात म्हणजे ज्यांचं क्षेत्रफळ कमी झालं त्यांना मी काही पैसे देत नाही, पण ज्यांचं क्षेत्रफळ वाढलेलं आहे त्यांनी मात्र शहाजोगपणे मला पैसे द्यावे. असा एक शेवटचा निकराचा प्रयत्न या विजय पारवानी नावाच्या बिल्डरने, आमच्या या कामगार बंधूंनी ज्यांनी त्याच्याकडनं ही सोसायटी बांधून घेतली होती त्याच्याबरोबर सुरू केलं. आता हे सगळं मला अपेक्षित होतं आणि म्हणून तो बिल्डर यायच्या आधीच माझ्या फौजेला म्हणजे या 24 लोकांना मी सांगून आणि पढवून पाठवलं होतं. त्याच्यापैकी ज्यांचं क्षेत्रफळ कमी होतं त्यांना मी सांगितलं होतं की तुम्ही आता एकत्र आहात तेव्हा तुम्ही एक बाजू सांगा की बाबा ठीक आहे तुम्ही म्हणता तसं. कधी कधी क्षेत्रफळ कमी होतं ते इंच आणि सुतामध्ये मोजता येत नाही तेव्हा आम्ही आमची मागणी मागे घेतो. आणि ज्यांचं क्षेत्रफळ वाढलेलं होतं त्या 16 लोकांना मी सांगून पाठवलं होतं की तुम्ही स्वच्छ सांगा की बाबा वाढलेले पैसे देण्याची आमची ऐपत नाही, तेव्हा तुझं नुकसान व्हायला नको म्हणून हे जे वाढलेले फूट आहेत ते तुला हवे तर तू काढून घेऊन जा. माझ्या फौजेने म्हणजे माझ्या या सहकार्याने, कामगार सहकार्याने ही गोष्ट जसं मी त्यांना पढवून पाठवलं होतं त्याच्यापेक्षाही अतिशय प्रभावीपणे शहाजोगपणा किंवा मांडवली करायला आलेल्या त्या विजय पारवानी म्हणजे बिल्डरच्या समोर तडाखेबंदपणे मांडली. आणि आता आपलं काही चालणार नाही हे लक्षात आल्यावर गुपचूपपणे त्या विजय पारवानीने तिथून काढता पाय घेतला आणि त्याच्यानंतर 20-25 वर्ष उलटून गेली तरीही त्या सोसायटीकडे वाकडा डोळा करून बघायचं धारिष्ट त्याला झालं नाही. आता आपल्या मराठीमध्ये तंटा आणि बखेडा हा जो शब्द आहे तो इथे लागू पडतो असं मला वाटतं. कारण तंटा म्हणजे जेव्हा दोन्ही बाजूंना भांडण्यासाठी काहीतरी थोडीसं जमीन असते किंवा त्यांच्यामध्ये भांडण्यासारखं काहीतरी शिल्लक असतं तेव्हा तो तंटा. आणि जाता जाता दुसऱ्याला फसवून त्याच्यावरती प्रेशर आणून अजूनचे पैसे उकळण्याचा एक केलेला प्रयत्न म्हणजे या 16 लोकांच्या आयुष्यामध्ये थोडे काळासाठी केलेला बखेडा असं माझं मत आहे. आपलं यावर जे काही मत असेल ते जरूर आपल्या प्रतिक्रियामध्ये कॉमेंट बॉक्समध्ये कळवा. आपल्या अन्य प्रतिक्रियांचंही माझ्याकडनं स्वागतच आहे. अजूनपर्यंत आपण माझा हा चॅनल जर सबस्क्राईब केला नसेल तर तो करून टाका आणि हा व्हिडिओ आपल्या मित्र मैत्रिणी परिजन यांच्यापर्यंत पाठवा अशी एक नम्र विनंती करून मी आपला निरोप घेतो.